नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. परमार्थ प्रपंच कराल तर कष्टी व्हाल आणि प्रपंच परमार्थ कराल तर सुखी व्हाल, असे सांगणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करतो. बऱ्याच दिवसानंतर आजचा व्हिडिओ माझा येतोय. मी अशीच वेगवेगळी माहिती आपल्यासमोर, कायम ग्रंथातली दुर्मिळ माहिती आपल्यासमोर जी पूर्वजांनी, आपल्या ऋषीमुनींनी लिहिलेली आहे, ती लोकांसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत असतो. कुठचीही अंधश्रद्धा किंवा अशा वावग्या गोष्टी पसरवण्याचा कोणताही हेतू नाही. फक्त सर्व लोकांना ज्या अडचणी आहेत त्यातून अध्यात्माच्या दृष्टिकोनातून सहाय्य मिळावं आणि अध्यात्माच्या प्रयत्नातून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे, हीच माझी सुखी वास्तुराजची कायम ओळख राहिलेली आहे. आज मी आपल्याला लक्ष्मीबंधन योग याबद्दल मी बोलणार आहे आणि त्याबद्दलचा हा उपाय आहे. तत्पूर्वी माझे सुखी वास्तुराज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या आप्तेष्टांना मित्र वर्गाला पाठवा, जेणेकरून कुणाचं तरी मदत होईल. चला, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपण इथे पाहू शकता 3 नारळ आहेत आणि काही गोष्टी बांधलेल्या आहेत ह्याला कलावानं, बरोबर. तर काय आहे नेमकं? बऱ्याच जणांना घरामध्ये लक्ष्मीबंधन योग असतो किंवा लक्ष्मी बांधलेली असते, आर्थिक टंचाई असते, आर्थिक संपन्नता त्या घरी येत नाही, नोकरी व्यवसायामध्ये अडचणी असतात किंवा प्रयत्न आपण खूप करतो पण त्या प्रयत्नाला आपल्याला यश कधीच मिळत नाही. आणि बऱ्याच लोकांचे फोन असतात की आम्ही प्रयत्न करतो, घरातले सर्व नोकरीला जातात आणि महिन्याच्या एंडला पैसे टिकत नाहीत. म्हणजे तो लक्ष्मीबंधन योग असतो किंवा लक्ष्मी बांधलेली आहे असं पण म्हणतात. बऱ्याच जणांच्या आपण बघतो की म्हसोबा देवस्थान असेल, विठ्ठाई असेल किंवा कोकणामधले देव असतील, यांच्याकडून करणी भानामतीचा प्रकार होतो किंवा त्यांच्या लक्ष्मी बांधली जाते. समोरच्याला अडचणीत आणण्याचा अघोरी प्रकार तिथून केला जातो देवाच्या माध्यमातून आणि किंवा काही गोष्टींच्या माध्यमातून. वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो की खेड्यापाड्यामध्ये पण काही पपई असेल, लिंबू असेल, याच्यामार्फत काही गोष्टी केल्या जातात आणि समोरच्याची लक्ष्मी बांधली जाते. तर अशासाठी काय करायचं? तर यावर काही ग्रंथांमध्ये, काही श्लोकांमध्ये जो उल्लेख आहे त्याबद्दल मी इथं देतोय की वनस्पतीशास्त्राच्या माध्यमातून याच्यावरती या अडचणी दूर केल्या जाऊ शकतात. आता तर त्या कशा? तर आता आपण इथे पाहताय, हे माझ्या आता ग्राहकांसाठी तयार केलेलं आहे. हे वास्तुयंत्र आहे, पांढरीच्या काठ्या आहेत, काही वनस्पती आहेत आणि नारळ आहे. तर हा विशिष्ट दिवशी घरामध्ये ठेवायचा असतो, बांधायचा असतो. यानं 35 ते 45 दिवसामध्ये आपले जे बंधन असतं ते निघून जातं आणि आपल्या अडचणी दूर होतात. याच्याबरोबर विशेष मंत्रही येतो, जो आध्यात्मिक मंत्र आहे आणि नित्यजपाचा मंत्र आहे, तो पण येतो ह्याच्याबरोबर. आणि हे वनस्पतीशास्त्राशी निगडीत असल्याने त्याला घरामध्ये जेव्हा आपण स्थानपन्न करतो त्याचा विशेष वार असतो, ते पण सांगितलं जातं सुखी वास्तुराजकडून. परत एकदा आपण इथे पाहू शकता की कशा प्रकारे इथं आपण केलेलं आहे. हे बघा, हे कलावानं बांधलेलं आहे, पांढरीच्या काठ्या दिसत आहेत, काही वनस्पती आहेत त्याच्यात, या आपण पाहतो. या दुर्मिळ वनस्पती आहेत, या जंगलामधल्या वनस्पती आहेत आणि हा नारळ आहे. हे आपल्याकडून दिलं जातं. हे जेव्हा आपण घरामध्ये स्थापन करतो त्यानंतर 35 ते 45 दिवसात आपल्या अडचणी ज्या आहेत आर्थिकदृष्ट्या, ह्या दूर व्हायला चालू होतात. हे कायमस्वरूपी तिथेच राहून द्यायचं आहे घरामध्ये, म्हणजे परत आपल्यावरती लक्ष्मीबंधन योग किंवा कोणी लक्ष्मी बांधण्याचा प्रकार जो असतो तो करू शकणार नाही. आर्थिक समोरच्याला अडचणीत आणण्याचा प्रकार जो असतो तो करू शकणार नाही. त्याची या त्रासातून मुक्तता होते. तर अशा गोष्टी आहेत. याबरोबर विशेष मंत्रही आपल्याला दिला जातो सुखी वास्तुराजकडून. तर या ग्राहकांसाठी तयार केलेल्या या गोष्टी आहेत. आपण मला संपर्क करू शकता, खाली आपला जो नंबर दिसतो त्याच्यावरती. तर मी कटाक्षानं अजून सांगतो की कुणाला दुखवण्याचा कधीच आयुष्यात प्रकार करू नका. आपण आपल्या वाटेने जावं, आणि कारण आपलं आयुष्य, आपल्या कुटुंबाचं आयुष्य आपल्या पद्धतीनेच आपल्याला जगायचं असतं. त्यामुळे कधीही शत्रूला आपण प्रवृत्त करू नये आपल्यावरती वाईट गोष्टी करण्यासाठी. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. चला, आजचा व्हिडिओ हा एवढाच आहे. हे वास्तुयंत्र आहे, लक्षात घ्या. हे वास्तुयंत्र आहे. परत एकदा मी सांगतो, पांढरीच्या काठ्या आणि दुर्मिळ जडीबुटी, वनस्पती ज्या आपल्या प्रगतीसाठी उपयोगी असतात, आणि हा श्रीफळ म्हणजे नारळ.
तर अशा गोष्टी आहेत. चला पुन्हा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, पशुपक्ष्यांची प्राणीमात्रांची सेवा करा. आपल्याकडून कुणाला दुःख होऊ नये याची खबरदारी घ्या, काळजी घ्या. जो चांगला आहे त्याचं चांगलंच होणार. त्याच्या पाठीशी स्वामी समर्थ किंवा आपली जे आराध्य दैवत असतं, इष्टदैवत असतं ते 100% उभं राहतं. त्यामुळं आपल्या इष्टदेवतेचा नामस्मरण करा. चला धन्यवाद. स्वामी ओम. श्री स्वामी समर्थ.